बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेची 25 कोटी वाटचाल, विश्वास पाटील. कोतोली परिसरातील विश्वासू व्यक्तींना एकत्र करून काहीतरी वेगळं करायचंय, हे स्वप्न उराशी बाळगून विश्वास पाटील यांनी विश्वास सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापक म्हणून त्यांनी निष्ठेने काम करत कोपार्डे फाटा येथे स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची पहिली शाखा सुरू केली. संस्थेच्या व्यवसायाचा विस्तार वाढत गेला आणि पोर्ले गावानंतर आज कळे गावातही नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक व्यवस्थापक विश्वास पाटील म्हणाले, विश्वास पाटील, विश्वास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व्यवस्थापक. आम्ही संचालक मंडळ 17/11/14 ला संस्थेची मुख्य शाखा कोथरूड येथे ओपनिंग केली. त्यानंतर कोपार्डे शाखा, त्यानंतर पोर्ले शाखा, आज कळे येथे शाखा चौथी कार्यरत आहे. संस्थेची वाटचाल 25 कोटीच्या. आज संस्थेने 25 कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू केली असून संचालक व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक योगदानामुळे ही संस्था विश्वासार्हतेने नावारूपाला आली असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितलं. कळी येथील नव्या शाखेचे उद्घाटन पन्हाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नारायण परजने यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन यशवंत पाटील होते. यावेळी नारायण परजने यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि पर्यावरण संवर्धनासाठी सभासदांना झाडांचे वाटपही करण्यात आलं. यावेळी संस्थेचे चेअरमन यशवंत पाटील म्हणाले, नमस्कार. यशवंत महादेव पाटील, राहणार घोटवली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. 2014 साली स्थापन झाली. त्यापासून आम्ही त्या संचालक आहे. संस्थेचा कारभार सुनियोजित सुरू असल्याने संस्था प्रगतीपथावर चालली आहे. अशाच प्रकारे संस्थेच्या शाखा वृद्धिंगत होत ही इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन बबन कांबळे म्हणाले, कोपर्डेला दुसरी शाखा काढली, त्याच्यानंतर 23 ला पोर्लेला शाखा काढली आणि आज 2025 साली चौथा शाखा होती. तर या शाखेला पन्हाळ्याचे एअर ऑफिस येऊन त्यांच्या हस्ते झाली. त्यांनी आम्हाला शुभेच्छा वगैरे दिल्या. संस्थेची सध्या वाटचाल 25 करोडकडे चालू आहे. त्या सर्वांच्या शुभेच्छेनेच आम्ही इथपर्यंत जाऊ शकलो. मी संबंध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे संस्था इतक्या प्रगतीपथावर पोहोचली आहे. यावेळी माजी लोकायुक्त सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच अजित पाटील, सुवर्ण बली पतसंस्थेचे चेअरमन सज्जन पाटील यांच्यासह संचालक आनंदा पाटील, आनंदा यादव, विश्वास गायकवाड, अमित चौगले, सूरज पाटील, भगवान खवरे, अशोक पोवार, बळवंत पोवार, दत्तात्रय शेचरे आदी कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोतोली.